29 महापालिकांसाठी काल मतदान पार पडलं। त्यानंतर आज निकाल जाहीर होतोय। सकाळी 10 वाजेपासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात होईल। मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे। बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय आहेत, काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहेत। राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदार राजानं त्याचा कौल ईव्हीएम बंद केलाय। कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कुणाला हादरे बसतात याचा फैसला आज होणाऱ्या मतमोजणीद्वारे करणार आहे। मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर झेंडा फडकवणार की मग भाजप शिंदे सेना त्यांना धक्का देणार याबद्दल कमालीची उत्सुकता ताणली। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, 29 महापालिकांची उत्सुकता लागली आहे। इतक्या वर्षानंतर तांत्रिक समस्या पार पाडत निवडणुका झाल्या, त्यामुळे नेमकं कोण आपल्या महापालिकेत सत्ता राखणार की मग कोण नेमकं विजय साजरा करणार याची उत्सुकता आहे। मतमोजणीसाठी कशी तयारी झाली? सुवर्ण, नक्कीच 8 वर्षानंतर खरं तर ही महानगरपालिका होते आणि त्यानंतरून आज याचा लगेच निकाल देखील होतोय। मुंबईमध्ये जवळपास 55% पर्यंत मतदान आहे ते झालेलं आहे। त्यामुळे ठाकरे बंधू आणि भाजप शिंदे सेना यांची देखील आहे प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळते। कारण की विशेष करून ठाकरे बंधू एकदाच हे निवडणुकीला सामोरं गेलेले आहेत। ही पहिलीच वेळ आहे की दोन्ही बंधू एकत्र येऊन निवडणूक लढतात। तर दुसरीकडे निकालाच्या प्रक्रियेमध्ये जर बघितलं असेल तर यावेळेस एका वेळेस 2 प्रभागाचीच मतमोजणी होणार आहेत। अशा पद्धतीचे 23 सेंटर देखील आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। या 23 सेंटरवर 2-2 पद्धतीनेच निकाल होणार आहे। त्यामुळे निकालाला देखील विलंब आहे तो लागू शकतो। ज्या पद्धतीने अगोदर सर्व एकत्र आहे ते निकाल सुरू केले जात होते, मात्र तशी प्रक्रिया न ठेवता एका वेळेस फक्त 2 प्रभाग आहेत ते घेतले जाणार आहेत। त्यामुळे हा निकाल देखील आहे तो लांबणीला जाणार आहे। कारण की काल देखील आहे ते निवडणूक आयोग वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप देखील आहे ते झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी आता ठाकरे बंधू या महानगरपालिकेवर आपला झेंडा रोवतात की भाजप शिवसेना खरा आपला झेंडा बरोबर आहे। नेमकं मुंबई महापालिकेची सत्ता कोण राखणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। गणेश, आज दिवसभरात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।